मस्त अशी छान वळ्यांच्या भाजीला उकळी येते. वळ्या शिजल्या का नाही ते आपण एकदा चेक करू. मऊसूत अशा वळ्यासुद्धा शिजलेल्या आहे. गॅस बंद करते. भाजीचा गॅस बंद केला. भाजी 1-5 मिनिटानंतर काढून घेते, का तर मला पहिले बेडरूम आवरायचे आहे. त्यामुळे असंच गॅस बंद करून झाकण ठेवून दिलेलं आहे. रात्री तुमच्या दादाने दूध आणलेलं होतं 1 लिटर. मी दूध पिशवी धुवून ठेवली. नंतर तापवते म्हटलं आणि माझ्या लक्षातच राहिलं नाही. त्या दूध पिशव्या तशाच मी पुसून वरतीच ठेवलेल्या आहेत. त्यामुळे अख्खं 1 लिटर जे दूध होतं ते खराब झालेलं आहे. त्यामध्ये जे पाणी असतं ते पाणी मी काढून घेतलं. त्यात साखर टाकली आणि त्याला परत गॅसवरती ठेवून तापवलं. खूप छान लागतं खायला असं दूध. जर असं दूध खराब झालं तर मी असं बनवते. मुलांना पण खूप आवडतं आणि मी पण खाते बरं का ताईंनो, मला पण आवडतं. चला बेडरूम आवरून घेऊ, कारण खूप पसारा पडलेला आहे बेडरूममध्ये. बेडरूममध्ये काहीच आवरलेलं नाही आहे बघा. उशा अंगावरचे सर्व काही तसंच आहे. सर्व 1-2 मिनटामध्ये आवरून घेते. खूप गार आहे या बेडरूममध्ये, का तर रात्रभर एसी चालू असते त्यामुळे. हे बघा कपडे काढलेले ते पण असे तिथं फेकून देतात. कपडे पण आवरायचे आहे धुतले. 2-3 दिवस जर नाही आवरलं तर पूर्ण असं इथं कपड्यांचा ढीग जमा होतो. धुवून ठेवलेले असतात मी, घड्या पण घालून ठेवते. फक्त कपाटामध्ये ठेवायचे असतात, तेवढं पण मुलांना जमत नाही. इथं आणून असे ठेवून घेतात. ठेवू जरी म्हणलं तरी पण. हा जो कापड आहे ताईंनो, काल मी तुम्हाला सांगितलं की मी शॉप टाकलेलं होतं. त्या शॉपमध्ये इस्त्री करण्यासाठी त्याच्यावरती म्हणजे टेबलवरती जो आपण कापड टाकतो त्यासाठी हा कापड आणलेला होता. खूप छान इस्त्री होते याच्यावरती. मुलांचं सर्व इथं जे काही आहे ते कामाचं आहे, त्यामुळे ते इथंच असं खाली ठेवतात. हे बघा पैसे पण ठेवून देतात खिशामध्ये. जर सुट्टे पैसे असले तर असे इथं काढून ठेवतात. ज्या वेळेस मला आठवण येईल त्यावेळेस मी खूप सारे असे सुट्टे पैसे जमा करते. कुठं कुठं काय असतात त्यांचे ठेवलेले. 5चे डॉलर, 1 रुपया, 2 रुपये असे बरेच जमा करते आणि त्याचं मी देवाचं सामान आणते. जमा झाल्यानंतर देवासाठी वाता, हळदी, कुंकू किंवा फुलं वगैरे असं काही असे मला दिसली की देवाजवळ मी एक छोटा तांब्या ठेवलेला आहे, म्हणजे गळवा किंवा तांब्या आपण त्याला म्हणू शकतो. त्यामध्ये मी असं टाकून देते जे मला सुट्टे पैसे दिसतील ते. कपडे ठेवून घेते. काय घेऊन आले? आंबे आणले 2 डझन. मला तुमचा खाली आवाज आला त्यामुळे मी कॉल करत होते. 2 डझन आंबा लाया, सस्ता मिला है. राहिलं माझा झाडू सगळं पायाला चिकटन खाली. वास तर लई भारी आला. आंब्याचा वास मला आवडतो, पण आंबा खायला जास्त मला आवडत नाही. पण आंबे आणायला घरामध्ये आवडतात. खाली काढ, खालचे बघू दे मला. खालची बघितलीच नाही. थांबा ना, खाली नका काढू. बघता सांगते का तुम्ही? बघितले मग कसे म्हणता तुम्ही? खालचे नाही, वर मला दाखवले त्यांनी सांगितलं. इकडं बसायचे. पॅक बंद पेटी होती, बघितले हा, नाही. मग बघितले नाही, मग मी तेच म्हणते जरा हे. 500 रुपयाला 2 डझन. 250 रुपये. हिरवागार आहे तो तर. होईल ना तो. हापूस आले, टेम्पोच लागला. वेगवेगळे असणार आहे हो ते.
ओरिजिनल हापूस. एक पण आंबे बी असे मस्त डाग गिग नाही. 300 रुपये डझन दाद्याला भेटत होते. मी कितीने आणले आता हे बघा येताना आंबे घेऊन आले, असं काहीतरी घेऊन. दादाचा जो साहेब आहे का 300 रुपये डझन देत होता तो, ते पण त्यांच्या शेतातले न केमिकलचे पिकवून. मला बघू द्या पहिले, थांबा. चांगले चांगले कवर काढू खा. झालेले काढा, पाण्यात टाकून ठेवा म्हणजे ते जे गरम आहे का गार होते. पहिले असे धुवून ठुतून मग पाण्यात टाकतो, सोडून घेऊन. आज सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आज आवरायचा आहे आम्हाला टेरस. त्यांनी काढलेली शिळी आवरायसाठी. वरती जो काही पसारा आहे तो सर्व काढून टाकणार आहे. हा लागणार आहे का तुम्हाला? हा खाली हे आता तर मग तिथं जागा असेल ना तिथं ठेवा ना, जे लागणार आहे ते खाली कुठं पसारा ठेवा. इथं जागा असेल ना, हा मग तिथंच ठेवा ना. हा हे पण ठेवा तिथंच. कशाला खाली टाकायचं एवढ्या लांब तिच्यात काय आहे ते टाका, ते काढून उगाच दिन करता तुम्ही, काही देत नाही काही नाही. परत ठेवा त्या तिच्यातलं काय आहे ते. तुम्ही तर काही येत घेऊन नाही राहिले, तुम्ही तर म्हणजे मी देतो. हां हे इथं ठेवा, हे तुमचं हे ठेवलं ना, टाका ते बॅनर काढून. हा टाका, हे ठेवा तिथं. तिच्यात ते आहे तुम्ही जेव्हा केव्हा परत दे सांगितलं ते बेशिंगचे नसेल ते ना तर घेऊन हे बोर्ड. खूप पसारा झालेला आहे, सर्व काढला आहे बघा. कशात काही. म्याऊ कुठं गेलती तू? आली लगेच पप्पाने दार उघडलं तर. हो का? यामध्ये काढलेले आहे मोडीचे भांडे, तुटलेले फुटलेले सर्व भांडे मोडीमध्ये देणार आहे. कशाला मंदी करती? लाळ करू तुझा, लाळ करू. आपल्याला का नाही माऊ, सकाळी कामं करून घेऊ दे बाई. काय दूध प्यायचं? जो आपला सावंड असतो तो सावंड खराब झालेला होता, तो तोडला आणि त्याचं हे बघा रांगोळी काढण्यासाठी छान उपयोग होतो याचा. याच्यावरती आपण रांगोळी टाकली आणि पसरवली की छान अशी रांगोळी मिळते. शुभ सकाळ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तुमचा आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा, सुखाचा व समृद्धीचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. चला आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. चहा ठेवायचा आहे मला सौरभला. म्याऊला दूध पण द्यायचं आहे कारण ती खूप वेळ झाली जवळ येऊन दूध मागते. जो पसारा काढलेला होता आवरायला तो सर्व आवरून घेतला, झाडू पण मारून घेतला आहे बघा. अजिबात वरती आता जास्त काही पसारा नाही. खाली जो कचरा पडलेला होता तो सर्व कचरा डस्टबिनमध्ये भरून घेतलेला आहे. इथं हे कार्पेट काढून ठेवलेलं आहे. एक खाली नेऊन एकदा स्वच्छ असं करून आणायचं आहे कारण त्यामध्ये खूप धूळ आहे. आपण जर ते खाली टाकायला गेलं तर त्यातून बारीक असं पडतं. 2 मिनिटं. चल गॅंग नको करत जाऊ ग मेव. मटकी शिजायला घेतलेली होती, ती मटकी पण छान शिजलेली आहे. स्वच्छ धुवून
हळद आणि मिठामध्ये मटकी शिजायला घातली आणि टायपे सावरायला घातलं. छान अशी मटकीची भाजी आपली तयार झाली. मटकीच्या भाजीचं साईडला उतरवून ठेवलं. चपात्यांचं पीठ मळलेलं आहे, चपात्या पण करून घेते. दूध तापायला ठेवलेलं आहे. व्हायच्या आधी तव्यावरती मी थोडं मीठ टाकते. बऱ्याच ताईंना माहिती असेल, त्यामुळे काय होतं चपाती आपली तव्याला चिकटत नाही आणि छान येते. दूध पण तापून झालेलं आहे, दुधाचं उतरवून खाली ठेवते. मेथीची भाजी पण बनवायची आहे. चपात्या झाल्यावर त्याच तव्यावरती मेथीची भाजी टाकून देणार आहे. मेथीच्या भाजीचं झालं काय ताईंना, तुमच्या दादांनी 2 गड्डे आणलेल्या होत्या रात्री, त्यामुळे त्या निवडून ठेवल्या. त्यांच्या मनानेच निवडल्या त्यांनी. सकाळी जेव्हा मी बघायला गेले फ्रीजमधून मी भाजी बाहेर काढली बनवण्यासाठी, त्यामध्ये एवढी खराब भाजी होती. त्यातली मी निवडून फक्त एवढीच भाजी काढली गेली. बाकीची भाजी ती तशी ठेवली. त्यांना दाखवणार आहे मी, तरी पण ते मला म्हणतील मला दिसलंच नाही किंवा छान आहे असंच म्हणणार आहे. बघा तुम्ही, किळकी भाजी आहे, म्हणजे त्याचे जे पानं आहेत ते किळकी आहे आणि त्याच्यावरती जे आपले डॉट डॉट असतात का असे पांढऱ्या कलरचे ते सुद्धा आहे. मी जर निवडली असती तर मी निवडतानाच ते पानं साईडला काढले असते आणि जी चांगली चांगली तीच घेतली असती. पण त्यांनी निवडली, तरी पण बोलायला गेले तर ऐकून सुद्धा घेणार नाही असं आहे. बघू आपण ते काय म्हणतात ते तुम्हाला पण दाखवते, कारण मी ती तशीच ठेवली त्यांना दाखवण्यासाठी. आणायचं असलं तर चांगलं आणायचं असं मी त्यांना सांगत असते. पण त्यांना असं वाटलं असेल रात्रीची आणली त्यामुळे त्यांना पटकन दिसून आले नसतील ते पानं. पण तरी पण सांगायला पाहिजे की पुढच्या वेळेस घेताना म्हणजे बघून तरी घेतील. चला, पहिली जी चपाती आहे ती गाईसाठी बनवते आणि बाकीच्या आपल्या चपात्यांना सुरुवात करते. शेवटची चपाती डॉगीसाठी बनवते. बऱ्याच ताई बनवत असतील किंवा नसतील, पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते. पहिली चपाती मी रोज गाईला बनवते आणि शेवटची चपाती डॉगींसाठी. आपल्या इथं जी मनी मॅऊ आहे तिला देते किंवा बाहेर जे पक्षी आहेत त्यांना सुद्धा देते, कारण डॉगी तर रोज मिळत नाही आणि गाय पण मिळत नाही. पण तेव्हा तरी गाईला देण्यासाठी त्यांच्याजवळ देते किंवा मुलांजवळ सुद्धा देते गुरुवारचे. गाईला गुरुवारची चपाती, गूळ आणि हरभऱ्याची जी डाळ असते का ती चाललं तर खूप छान असतं असं म्हणतात. केव्हा केव्हा देत असते मी, जर लक्षात राहिलं किंवा जर कोण नेणारं असलं तरच. चला, सर्व चपात्या करते आणि परत भेटते ताईंना तुम्हाला. अचानक पाऊस बंद झालेला आहे. खूप छान भारी वातावरण झालं. खूपच सकाळची वेळ झालेली आहे, म्हणजे 5:15 वाजलेले असणार आहे आता. बाहेर छान असा पाऊस पडून गेलेला आहे आणि वास पण खूप छान सुटतो आहे. आत्ता मी ठेवलेला आहे चहा तर तसा मला 6 वाजता ठेवायचा होता. पण झाले काय, आमच्या मॅऊला असं वाटतं संध्याकाळ झाली, त्यामुळे ती आली आणि दुधासाठी खूप ओरडत होती, कारण तिला रोजची सवय झालेली आहे. 6-6:30ला माझा चहा असतो, त्यामुळे तिला ती सवय झालेली आहे दूध पिण्याची. तिच्या आवाजामुळेच मी उठले. का तर दुपारी जेवण झाले, स्वयंपाकाचे भांडे घासले आणि त्यानंतर मी थोडा आराम केला. आता चला आता चहा ठेवते आणि मॅऊला पण दूध द्यायचं आहे. बाहेरचं वातावरण खूपच छान वाटतं आहे. पाऊस पडून गेल्यानंतर खूप भारी वाटतं ना, असं मला तर वाटतं. तुम्हाला वाटतं का नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मॅऊ बघा कशी माझ्या मागं फिरती आहे. चले मॅऊ, कुठं बसली मॅऊ? बाहेर चांगलाच पाऊस चालू आहे बाबा. असा वेळ असला की मी असा लसूण सोलून ठेवते. बघा, एक बादली भरून लसूण सोलून ठेवलेला आहे. आता खूप दिवस जाणार आहे मला. आता यामध्ये काही मावत नाही, त्यामुळे आता बस करते आणि यामध्ये मी जो कचरा टाकलेला आहे तो डस्टबिनमध्ये टाकून देते.
बघा ताईंनो, आपल्याकडे जर असा वेळ असेल तर आपण असे कामं करून ठेवायचे, त्यामुळे वेळेवर आपली घाई होत नाही. सोललेला लसूण पटकन घेऊन आपल्याला भाजीला वापरता येतं. मलाही पहिल्यापासून सवय आहे अशी लसूण सोलून ठेवायची. वांग्याची भाजी बनवली, बटाट्याची भाजी होते आहे, परत आमरस पण बनवून झालेला आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवते.